नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. दुधी भोपळा हा बऱ्याच जणांना आवडत नाही, पण हा भोपळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे त्याचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा असे सांगितले आहे. याच दुधी भोपळ्याचा हलवा खायला चवदार तर लागतोच, पण अतिशय आरोग्यदायी सुद्धा आहे. अगदी घरच्या साहित्यात झटपट होणारा हा हलवा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलचे नवीन व्ह्यूवर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करील सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. हे बघा, दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी मी हा मध्यम आकाराचा भोपळा घेतलेला आहे. सुरुवातीला या भोपळ्याची सर्व साले काढून घ्यायची आहेत. या भोपळ्याची पूर्णपणे साले काढून घेतल्यानंतर हा भोपळा मधोमध कट करून घ्यायचा. भोपळा खिसण्यासाठी शक्यतो मोठ्या छिद्राची खिसणी घ्यायची, त्यामुळे छान असा लच्छेदार खीस पडतो. तुमच्याकडे मोठ्या छिद्राची खिसणी नसेल तर बारीक छिद्राच्या खिसणीने खिसला तरीही चालेल. या भोपळ्याच्या मध्ये आतमधील बियाचा भाग लागेपर्यंत हा भोपळा किसून घ्यायचा. बी दिसायला लागलंय इथपर्यंत हा मी किसून घेतलाय. सर्व भोपळा या ठिकाणी मी हा किसून घेतलाय. भोपळा किसून झाल्यानंतर लगेच याचा हलवा करायला घ्यायचा, नाहीतर किस हा काळा पडतो. भोपळा बनवण्यासाठी मी गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे. त्यामध्ये आता थोडंसं गावरान तूप टाकून घेणार आहे. तूप थोडंसं तापलं की सुरुवातीला या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते या तुपामध्ये तळून घ्यायचे. मी या ठिकाणी काही बदाम, काजू आणि किसमिस घेतलेले आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय केल्यामुळे अतिशय खमंग लागतात. किसमिस हे लगेच तळल्या जातात, म्हणून मी हे शेवटी टाकून तळून घेतलेत. ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर याच तुपामध्ये किसून घेतलेला भोपळ्याचा किस हा टाकून घ्यायचा. हा किस 3 ते 4 मिनटं या तुपामध्ये कोरडा होईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा. यामध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे सतत हलवत हा तुपामध्ये परतून घ्यायचा. 3 ते 4 मिनटानंतर हे बघा, किस असा कोरडा दिसायला लागतो, तेव्हा त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं. या वाटीने 2 वाट्या दूध मी यामध्ये टाकून घेणार आहे. दूध हे गरम करून थंड केलेले आहे. या हलव्याची टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये या ठिकाणी मी अर्धी वाटी दुधावरची साय घेतली आहे, ती यामध्ये टाकून घेते. साईऐवजी तुम्ही खवा किंवा दूध पावडरही वापरू शकता. अधनमधनं हलवत हे दूध आटूपर्यंत हा हलवा शिजून घ्यायचा. दूध पूर्णपणे आटलंय. आता यामध्ये मी एक छोटी वाटी साखर टाकून घेणार आहे. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. साखर टाकल्यानंतर हा हलवा परत थोडासा पातळ होतो. परत हा 2 मिनटं चांगला परतून घ्यायचा, म्हणजे साखर व्यवस्थित त्यामध्ये मुरल्या जाईल. साखर पूर्णपणे वितळल्यानंतर या हलव्याचा स्वाद आणखीन वाढवण्यासाठी यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची. यानंतर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी या ठिकाणी मी खाण्याचा चिमूटभर हिरवा कलर घेतला आहे, तो यामध्ये टाकून घेणार आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. कलर टाकल्यानंतर एकदा हा हलवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. हे बघा, मस्त असा हलवा तयार झाला आहे. आता तयार झालेला हा हलवा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत, म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा असे पडले आहे.
तर मग हा दुधी भोपळ्याचा हलवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये शेअर करायला मात्र विसरू नका।